नमस्कार, मी प्रसन्न जोशी. आपल्या सगळ्यांचं पुढारी न्यूजच्या एका खास कार्यक्रमात स्वागत. या कार्यक्रमाला नाव तरी काय द्यावं? बाप आणि लेकीच्या प्रेमाची कहाणी म्हणावं की त्यागाची कहाणी म्हणावं की काय म्हणावं? कारण ही गोष्ट नेहमीच्या बातम्यांच्या राजकारणाच्या पलीकडची आहे. असं म्हणतात, राजकारण्यांना हृदय नसतं, राजकारणी असतात. पण आज जे आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत, आज जो आपण संवाद साधणार आहोत, त्यामुळे तुम्हाला सुद्धा पटेल की शेवटी माणूस माणूस असतो. आपल्यासोबत आहेत आता विजय शिवतारे. विजय शिवतारेंची वेगळी ओळख करून द्यायची गरज नाहीये. ते राजकारणाच्या पलीकडचं व्यक्तिमत्व आहेत, ज्येष्ठ राजकारणी आहेत, नेते आहेत आणि आता मध्यंतरी ते एका गंभीर आजारपणातून रिकवर होत आहेत. ते आपल्याला हॉस्पिटलमधून त्यांनी वेळ दिलेली आहे आणि त्यांच्यासोबत आपल्यासोबत आहेत डॉक्टर ममता. आता हे दोन चेहरे का दिसत आहेत बरं आपल्याला स्क्रीनवर? त्याचं कारण डॉक्टर ममता या कन्या आहेत शिवतारेंच्या आणि त्यांनी आपली एक किडनी आपल्या वडिलांना दिलेली आहे, शिवतारेंना दिलेली आहे. आपण आज स्वार्थ त्यागाच्या अनेक कथा गोष्टी ऐकत असतो, पण जेव्हा प्रत्यक्ष नात्याची चाचणी होण्याची वेळ येते, परीक्षा होण्याची वेळ येते, त्यावेळी ती परीक्षा उत्तीर्ण करणारे फार कमी असतात. आणि अशा आपल्याकडे डॉक्टर ममता आहेत आणि आपल्यासोबत विजय शिवतारे सुद्धा आहेत आणि त्यांच्याकडे सुद्धा आपल्याला जाणून घ्यायचं आहे की त्यांनी या सगळ्या काळामध्ये कशी लढत दिली. कारण जेव्हा एका गंभीर आजारपणातून तुम्ही पुढे जात असता, तेव्हा एक लढत असते त्या सगळ्या मेडिकेशनशी, त्या उपचाराशी, आणि दुसरं युद्ध सुरू असतं तुमच्या मनोभूमीवर की आपल्याला बरं व्हायचंय. मला त्या खूप गोड आणि सुंदर अशा त्या ओळी आहेत, त्या मला एकदम इकडे सुचतायत त्यांच्याकडे जाण्यापूर्वी. श्रमलेल्या बापासाठी लेक नारळाचं पाणी, लढणाऱ्या लेकीसाठी बाप बुलंद कहाणी. आणि तशाच प्रकारे या मुलीनं, या लेकीनं आपलं कर्तव्य पार पडलं. मी दोघांचं स्वागत करतो. डॉक्टर ममता, तुमचं सुद्धा आणि शिवतारेजी तुमचं सुद्धा स्वागत आहे पुढारी न्यूजवर. जय महाराष्ट्र. अशा प्रकारचा संवाद साधायची खरं तर वेळ येऊ नये. म्हणजे तुमच्याशी संवाद, तुमच्या मुलाखती झालेल्या आहेत, आणखी किती आपण गप्पा मारलेल्या आहेत, तुम्ही किती वेळा चर्चांमध्ये सहभागी झालेले आहेत. आजची चर्चा वेगळी, आजचा संवाद वेगळा आहे. मी पहिल्यांदा शिवतारेजी तुमच्यापासून सुरुवात करतो की पहिल्यांदा आपल्याला हे जाणून घ्यायला आवडेल की नेमकं झालं काय होतं, ते कळलं कधी, आणि हा उपचारच म्हणजे किडनी ट्रान्सप्लांटेशनच्या येईपर्यंतचा नेमका प्रवास काय होता? असं आहे की साधारणतः 2012ला गुंजवणीचं पाणी पुरंदर तालुक्याला मिळावं, ते धरण पूर्ण व्हावं, याच्यासाठी मी उपोषण केलं. आणि 9 दिवस जवळजवळ ते उपोषण चाललं होतं. पाणी देखील मी घेतलं नव्हतं आणि त्याच्यामुळे किडनीला जाणाऱ्या रक्तवाहिन्या सुकल्या आणि माझं क्रिएटिन 4-4.5 वर गेलं. बरं. पुढे बाळासाहेबांनी सांगितल्यानंतर मी उपोषण सोडलं. परंतु मेडिकल ट्रीटमेंटला जेव्हा गेलो त्यावेळेस लीलावतीमध्ये मला सांगितलं की इट इज इरिव्हर्सिबल प्रोसेस. तुमचं क्रिएटिन वाढलेलं आता कमी होणार नाही आणि एक ना एक दिवस तुमच्या किडनॅप फेल होतील. बरोबर सप्टेंबर 2019च्या दरम्यान दोन्ही किडन्या माझ्या फेल झाल्या. मला प्रचार सुद्धा करता आला नाही, मी पडलो. आणि त्याच्यानंतर जानेवारी 6ला मी ब्रिचकँडी रुग्णालयात ऍडमिट झालो. किडन्या पूर्ण फेल झाल्यामुळे हृदयात गाठी झाल्या होत्या. संपूर्ण हृदयाचं काम पर्सेंटेज 13% रिजेक्शन रेशो आला होता, म्हणजे अगदी नसल्यासारखा. आणि मग त्यावेळेस डायलिसिस सुरू झालं रक्त शुद्ध करण्यासाठी. डायलिसिस झाल्यानंतर 16 जानेवारी 2020ला माझी बायपास झाली. 7 दिवस मी व्हेंटिलेटरवर होतो बायपास नंतर. त्याच्यातून रिकव्हर झालो, पण ते डायलिसिस माझं सुरू राहिलं. कारण रक्त शुद्धीकरण बरोबर किडन्या कामच करत नाही आणि म्हणून गेली 6 वर्ष मी डायलिसिसवर होतो. बरं. त्या डायलिसिसच्या प्रक्रियेमध्ये सुरुवातीला रिस्पॉन्स चांगला मिळत गेला, परंतु गेल्या 1 महिन्यापूर्वी बरं अशी स्टेज आली की डायलिसिस मधून अंगात जे पाणी जो आपण पितो, 1 लिटर फक्त पाणी प्यायचो, ते 1 लिटर जे पिलेलं पाणी आहे ते वॉटर रिटेन्शन संपूर्ण शरीरातच राहायचं. बरं. आणि मग डायलिसिसच्या प्रक्रियेमध्ये रक्त शुद्ध होते आणि ते पाणी काढलं. बरं. दुर्दैवाने गेल्या 2 महिन्यापासून युरिन पूर्ण 100% बंद झाली. डायलिसिसचं पाणी मशीन मधून सुद्धा निघायला तयार नाही. आणि त्याचा परिणाम असा झाला की तो प्रेशर लंग्स आणि लंग्सचा पुढे रिव्हर्स प्रेशर हार्टवर झाला. आणि मी जवळजवळ माझ्याकडे ताई आता मला जवळजवळ 2 वर्षात सांगत होती की मी देते किडनी, पण मला ते पटत नव्हतं. बरं. पण जेव्हा 1 महिन्यापूर्वी डॉक्टरने सांगितलं की इट इज हाय टाइम नाव,
एक महिनाभरामध्ये तुम्ही 15-20 दिवसामध्ये जर ट्रान्सप्लांट केलं नाही हो. तर तुम्हाला धोका होईल. आणि मग सगळ्या प्रक्रिया केल्या, म्हणजे अगदी हृदयाच्या बाबतीत सुद्धा पर्सेंटेज माझा इजेक्शन रेशो 20 वर आला होता. बरं. आणि प्रोटोकॉल म्हणून जेव्हा संपूर्ण हृदयाची एंजिओग्राफी केली त्यावेळेस क्लिअरली असं लिहिलं गेलं की कॅन गो फॉर ऑपरेशन विथ हाय रिस्क. बरं बरं. त्यामुळे रिस्क होती आणि म्हणून मग महिनाभरामध्ये करायचं ताईने हो. 10 दिवसामध्ये सगळ्या पेपरवर्क 2-3 महिने लागतात. बरं. 10 दिवसामध्ये तिने पेपरवर्क केलं आणि सेशन संपल्याबरोबर ती प्रक्रिया कंप्लीट करत 30 तारखेला बरं सकाळी ऑपरेशन झालं. सगळे डॉक्टर, हार्टचे डॉक्टर, डॉक्टर भट्टाचार्य, हो, त्याच्यानंतर ऋषी देशपांडे, सगळे मोठे मोठे वेगळ्या फील्डचे डॉक्टर एकत्र होते. बरं. स्वतः आरोग्यमंत्री हॉस्पिटलमध्ये रिलायन्सला, HN रिलायन्सला बसलेले होते. प्रकाश आंबेडकर, मी त्यांचा आभार मानतो. आणि ते सगळं मॉनिटर करत एक साधारणतः 2-2.5-3 तासाची प्रक्रिया चालली. म्हणजे मला इकडे फक्त मी शिवतारेजी थोडंसं तुम्हाला थांबवतो. इथे मला डॉक्टर ममता यांच्याकडे जायचं आहे. ते यासाठी की जेवढं शिवतारेंनी इतक्या पटापट आपल्याला सांगितलं, इतक्या सहजपणे निर्णय होत नसतात. या सगळ्यामधली मानसिक ओढाताण किती झाली असेल, स्वतः शिवतारेंची किती झाली असेल जेव्हा त्यांना कळलं असेल तुमच्याकडे काही महिने निर्णय घ्यायला, किडनी फेल होणार आहे आणि तुम्हाला धोका आहे. आणि हे जेव्हा घरात चर्चा झाली असेल, आणि इथे मला डॉक्टर ममतांकडे जायचंय, हे जेव्हा सगळं कळत होतं, वेळ भरत आलेली आहे, आठवड्यात कमी उरलेले आहेत आणि निर्णय घ्यायचा आहे. आणि एक छोटीशी मेडिकल माहिती स्वतः त्याही सांगतील की किडनी ट्रान्सप्लांट हा नुसता ट्रान्सप्लांट असला तरी त्याच्यामध्ये तुमची शरीर तो ऍक्सेप्ट करेल का, हाही त्याच्यातला मुद्दा महत्वाचा असतो. इथे मी डॉक्टर ममता यांच्याकडे जातो. डॉक्टर ममता, मी हे जेव्हा सगळी प्रक्रिया चालू होती, जेव्हा तुम्हाला कळलं बाबांचं आजारपण इतकं गंभीर आहे, किडनी ट्रान्सप्लांट करायची आहे, निर्णय होत नाही आणि आता काहीच काळ उरलेला आहे, या काळात घरात काय चाललं होतं, मुलगी म्हणून तुमच्या मनात काय चाललं होतं? तसं हा त्यांचा जो डायलिसिस आणि बायपास झाली 5 वर्षापूर्वी, तेव्हापासूनच डायलिसिसला ऍक्सेप्ट करणं हे सगळं चालू होतं. 2024ची निवडणूक आणि त्या सगळ्या काळामध्ये डायलिसिस व्यवस्थित चालू असल्यामुळे हेल्थ चांगली होती. पण नंतर 2 महिने बोलले बाबा, पण एक 6 महिन्यापासून, मागच्या ऑगस्ट पासूनच फेल्युअर जे आपण म्हणतो की किडनी काम न करत असल्यामुळे इतर अवयवांवर त्याचा फरक पडत होता. आणि मी स्वतः डॉक्टर आहे, त्यामुळे मला हे सगळे चेंजेस फार चांगले माहिती आहे, प्रक्रिया काय चालू आहे हे चांगलं कळत होतं. ट्रान्सप्लांट करायचं असं आमचं चाललेलं, पण ते त्यांचा स्वभाव असा आहे, मी हे उरकून घेतो, मी ते उरकून घेतो, त्यांचं तरी तेच चालू असतं. मग इलेक्शन झाल्या, त्यामुळे फार हाय रिस्क होती. नक्कीच भीती वाटत होती की वेळ, आपण योग्य वेळेत योग्य निर्णय घेऊन आपण नाही केलं तर अडचण होऊ शकते. पण मला आनंद आहे की आम्ही सगळं त्यांच्या मनाप्रमाणे केलं. इलेक्शन झालं, त्यांचं सेशन झालं आणि त्यानंतर हे ट्रान्सप्लांट देखील एकदम यशस्वीरित्या पार पाडलं. पण डॉक्टर ममता, जेव्हा घरी हे कळलं असेल की एवढं आजार पण गंभीर होत चाललेलं आहे, त्या काळात घरच्यांची प्रतिक्रिया काय होती? म्हणजे तुम्ही एक डॉक्टर म्हणून बघू शकता, पण एक मुलगी म्हणून परिणाम काय होत होते? नाही, नक्कीच त्याचा सगळ्याचा स्ट्रेस होताच आम्हाला सर्वांना. आणि त्यात एखादा दुसरे कोणी असतील तर ते सांगितल्यावर ऐकतात, तरी बापू तर असे आहेत की ऐकतही नाही, त्यामुळे त्याचा जास्त स्ट्रेस असतो. पण मला ह्याचा विश्वास होता की ट्रान्सप्लांट आपण करूच आणि ट्रान्सप्लांट केल्यानंतर त्याचे रिझल्ट चांगले असतील. आणि लकीली वी वर ऑलवेज इन गुड हँड्स, म्हणजे जी डॉक्टर्सची टीम त्यांना जी फॉलो करते ब्रीच कॅन्डीची, आणि ती त्यांचा नेहमी आमचा चांगला फॉलोअप असतो. आणि वी न्यू की वी आर इन गुड हँड्स, त्यामुळे वेळेत आपण या सगळ्या गोष्टी करू. पण हो, म्हणजे जेव्हा ते फेल्युअर वगैरे झालं, म्हणजे माझा हा निर्णय एकदम स्ट्रॉंग निर्णय मी घेण्याचं कारण तेच होतं ऑगस्टमध्ये, ऑक्टोबरमध्ये. आणि त्यानंतर 3ऱ्यांदा ते ऍडमिट झाले बिकॉज ऑफ द सेम रिझन्स की हार्टवर लोड वाढत होता. अँड देन आय डिसाइडेड की आता काहीही झालं तरी तुम्हाला हे करायचंच, म्हणजे आपल्याला हे करायचंच आहे, आणि आम्ही ट्रान्सप्लांट केलं. इथे एक मला, हा खरा तर प्रश्न दोघांना आहे, पण मी विजय बापूंपासून सुरुवात करेन की ट्रान्सप्लांटचा निर्णय झाल्यानंतर साधारणपणे किडनी डोनर बघावा लागतो, जो तांत्रिक शब्दामध्ये ब्लड डोनर असतो, किडनी डोनर असतो, आय डोनर असतो, बॉडी पार्टचे डोनर असतात. मग एकतर हे कधी कसं ठरलं की आपली मुलगीच देणारे डॉक्टर ममताच आपल्याला देणार आहे, या बाबतीत तुमच्या सगळ्यांमध्ये, घरच्यांमध्ये, कारण हा मोठा निर्णय आहे,
तर या बाबतीत मला विजय बापूंकडे जायचं आहे की हे कसं ठरत गेलं आणि आता आपल्याला मुलीकडनं किडनी घ्यायची. आता याला पुन्हा एक भावनिक किनार आहे. बाप सगळं मुलीला देत असतो. मला स्वतःला तो शब्द आवडत नाही, पण अगदी लग्न होतं तेव्हा कन्या सुद्धा दान असते. बाप सगळी शेवटपर्यंत देतच असतो. पण इथे आपल्याला मुलीकडनंच, म्हणजे ज्या मुलीला आपण वाढवलं तिच्याकडनं आता आपल्याला काहीतरी घ्यायची वेळ आली आहे. बापू, तुमच्यावरती जेव्हा हा क्षण यायला लागले जवळ, हा निर्णय घ्यायची वेळ आली, तेव्हा विजय बापू तुमची मनस्थिती कशी होती? नाही, गेले 6 वर्ष त्रास होत असताना मला डॉक्टर अगोदरपासून सांगत होते की ट्रान्सप्लांट करावंच लागेल, अदरवाईज हृदयाला सुद्धा प्रॉब्लेम होईल, धोका होईल. परंतु 2 वर्ष माझं मन मानत नव्हतं. ती बऱ्याच वेळा मला ती डायरेक्ट इनडायरेक्ट सांगत असायची. होय. पण जेव्हा डॉक्टरने सांगितलं, हो, महिना दीड महिना आता त्रास होईल, मी तेही तिला सांगितलं नव्हतं. बरं. पण माझ्या मनाची मग ती तयारी झाली, आता करायचं काय. आणि मग तिने एकदम ठाम निर्णय घेतले. माझे जावई शिवदीप लांडे, हो, त्यांनी मला अगोदर कल्पना दिली की तिने ठाम निर्णय घेतलेला आहे, तुम्ही आढेवेढे घेऊ नका, हो, तुम्ही हे करू नका. आणि तिने ठाम निर्णय घेतलेला आहे की जानेवारी फेब्रुवारी मध्ये 100% कुठच्याही परिस्थितीमध्ये हे ऑपरेशन करायचं. बरं. सुरुवातीला खूप त्रास झाला की, पण नशीब, मी भाग्यवंत आहे. खरंय. नात माझी फक्त 5वीला आहे. होय. आणि तिने आईला सांगितलं तिच्या मामाला, तू का डिले केलंस, लवकर हे करायला पाहिजे होतं. मग तिने जरा हुशार आहे खूप, समजावलं तिला. तिने सांगितलेलं उत्तर इतकं आहे हो, की तू कशाला घाबरतेस, तुझी एक किडनी तू देतेस ना बाबांना, तुला काय प्रॉब्लेम झाला, माझ्याकडे 2 किडनी आहेत ना. अरे किती गोड, किती गोड, बापरे. 5वीतली मुलगी, 5वीतली. हो, तो म्हणून मी भाग्यवान समजतो की इतकी संवेदनशील मुलं आणि विचार करणारे. नाही तर करोनाच्या काळामध्ये आपण पाहिलं होतं की सगळी नाती संपून गेली होती. होय, खरंय, सगळी. होय. आणि अशा काळामध्ये नंतर संवेदना नात्यांच्या प्रती खूप बोथट. आता आपण विजय पतसिंघानी यांचं वगैरे उदाहरण पाहिलेलं अगदी आहे. अगदी. त्यामुळे अशा काळामध्ये ताईने हा मनाचं औदार्य आणि बापाला वाचवण्यासाठी शर्त केली. होय. आयुष्य वाढलं. आताच मी हृदयाची टेस्ट करून आलो. हो, 8च दिवस झाले. आज 30 तारखेला ऑपरेशन झालंय. हो. आणि इजेक्शन रेशो आता हार्टचा 20 वरून 35 वर गेले. बरं, गुड. त्यामुळे अगदी सक्सेसफुल झालंय. तिलाही त्याची ती स्वतःची काळजी घेतली पाहिजे. होय. आणि कारण खूप तिलाही ते फक्त ती डॉक्टर नाही, ती डॉक्टर आहे, पण गेल्या 4 वर्षापूर्वी मी तिला साखर कारखान्याची जबाबदारी दिली. हो. आणि डॉक्टर असून सुद्धा एखाद्या चीफ इंजिनियरला लाजवेल असा एवढा मोठा 110 एकरवर बरं 400 कोटीचा कारखाना तिने उभा केलाय. मी फक्त म्हणजे पाहुणा कलाकार जायचो 2-4 महिन्यात. त्यामुळे हुशारी, डिटर्मिनेशन आणि निर्णय क्षमता अंतिम ही अतिशय स्ट्रॉंग असल्यामुळे ते हे करू शकले. नॉर्मल मनाचा माणूस नाही होते. मी आता बरीच उदाहरणं बघतोय की अगदी घरात 5-5, 10-10 लोक आहेत, परंतु माणूस अक्षरशः जातो. म्हणजे मी तुम्हाला सांगतो, 65 लोक होते मला ब्रिज कॅन्डीला माझ्याबरोबर डायलिसिसला. शेवटचा माणूस मी उरलेला आहे. गेले राकेश झुंझुनवाला गेले, कमानीचे मालक गेले, गोरे, मोठी सगळी माणसं, ती समाजातली अतिशय कर्तबगार अशी माणसं पण गेली शेवटी याच्यामध्ये. त्यामुळे विजय बापू, तो मला तुमच्या या बोलण्यावरनं मला तो एक मेसेज आठवला. डॉक्टर ममता, तुम्हाला पण तो ऐकून खरंच मनाला स्पर्शून जाईल की भावा बहिणीचं नातं हे रक्षाबंधन आणि भाऊबीजेच्या दिवशी नाही, तर तहसील कार्यालयामध्ये जेव्हा वाटणीच्या बाबतीतले चर्चा चालू असतात किंवा सगळं जेव्हा वाटणीची संपत्तीची चर्चा चालू असते, हक्क सोड द्यायचं असतं, तेव्हा खरं नातं कसाला लागतं. आणि आता खरंच हे खरं आहे, बाप आहे, सगळं आहे, पण शेवटी आपली एक किडनी काढून देणं हा वाटतं फक्त काढून देणं इतकं ते सोपं नाहीये. याच्या मागे सगळा विचार असतो. आणि आता तर असं आहे की तुम्ही नाही आहात डॉक्टर ममता, तुम्ही एका मुलीची आई आहात, कुणाच्या तरी पत्नी आहात, लांडेंच्या पत्नी आहात. तुम्ही या सगळ्या नात्यांसकट आहे, तुमच्यावरती तुमचा पण अधिकार नाहीये. अशा वेळी हा निर्णय घ्यायचा असतो. तेव्हा मला आता डॉक्टर ममता तुमच्याकडे यायचं आहे की एकतर किडनी मधलं टेक्निकल थोडंसं आम्हाला सांगा वैद्यकीय क्षेत्रातून, की किडनी जेव्हा अशी द्यायची असते किंवा ऑर्गन डोनेशन असतं, त्यातली कम्पॅटेबिलिटीच्या बाबतीतला मुद्दा काय होता, जो मग तुमच्या बाबतीत कसा सॉल्व्ह झाला, आणि मग या निर्णयाला येणं की आपल्याला किडनी द्यायची, घरच्यांची कशी प्रतिक्रिया होती? 2 प्रश्न माझे.
किडनी जेव्हा तुम्ही देता तर आपल्या फॅमिलीतला जर डोनर असेल तर नक्कीच मॅच चांगला होतो. सगळ्यात चांगलं आपल्या सिबलिंग्स बरोबर होतं. बरं. आणि मी मुलगी होती त्यामुळे मोर दॅन 50% मॅच होता आणि आमचा चांगलाच मॅच होता. ब्लड ग्रुप मॅच झाला पाहिजे. माझा O पॉझिटिव्ह होता, त्यांचा O कॅन गिव्ह इट टू ए बी युनिव्हर्सल डोनर. युनिव्हर्सल डोनर. आणि दुसरी गोष्ट, काही अँटीबॉडीज वगैरे नाही, ते आम्ही एक्सटेन्सिव्ह टेस्टिंग करून घेतलं होतं की गेल्यावर ग्राफ्ट रिजेक्शन नाही झालं पाहिजे. आणि लाईव्ह डोनर इज ऑलवेज गुड. म्हणजे लाईव्ह डोनरची किडनी घेतली तर त्यांचं आयुष्यमान 15 ते 20 वर्षांच्या पुढे असतं. ती किडनी 15 ते 20 वर्ष काही प्रॉब्लेम होत नाही. या गोष्टी आम्ही एक्सटेन्सिव्हली टेस्ट केल्या होत्या. घरातले काही जवळचे लोक होते, त्यांचा विरोध नव्हता पण कन्सर्न होता की यू आर व्हेरी यंग, अजून अख्खं पुढं आयुष्य आहे, तर आपण दुसरे ऑप्शन्स एक्सप्लोर करू. इव्हन जेव्हा मी बाबांनाही ठामपणे सांगितलं तेव्हा ते पहिलं ऍक्सेप्ट केलं त्यांनी 2 दिवस, नंतर मग मला बोलले तरी मी ऑप्शन्स बघतो. मग ते नानावटीला गेले, 2-3 ठिकाणी गेले. म्हटलं तुम्ही तुमच्या मनाचं पूर्ण समाधान करून घ्या, पण ह्याच्यापेक्षा कुठलाही चांगला ऑप्शन कोणी तुम्हाला सांगणार नाही. बरोबर. आणि मी स्वतः डॉक्टर आहे. मी आता तुमचा प्लॅटफॉर्म आहे इथे सांगू इच्छिते की अवयव दान करणं मी खूप वेळा बघितलंय. मग ते रक्तदान असू दे, मग ते लिव्हर असू दे, बोन मॅरो ट्रान्सप्लांट मध्ये असू दे. आपल्या मोस्ट ऑफ द टाइम्स जे डॉक्टर करतात त्याच्या डोनरला काहीही नाहीये हे आधी दे मेक शुअर की डोनरला काहीच त्रास होणार नाही, डोनरचं आयुष्य नॉर्मल अगदी राहील. आणि तेव्हाच डोनरला परमिशन दिली जाते की तो डोनेट करू शकतो. तर ही रिस्क नसतेच. त्यामुळे पण साहजिक एक मोठं ऑपरेशन आहे त्यामुळे लोक घाबरतात, ते साहजिक आहे. तर ते ओव्हरकम करून तुम्हाला करायचं असतं. माझ्या बाबतीत मी नंतर जे व्हिडिओज बघितले हे बघितले की तू खूप धैर्याचं काम केलं, हे केलं. माझ्या बाबतीत मी सांगते, शेवटच्या दिवशी मी ऍडमिट व्हायला गेली तेव्हापर्यंत हा विचारच कुठे नव्हता. तुम्हाला भीती वाटते तेव्हा तुम्हाला धैर्य दाखवावं लागतं. मला कसली भीती, मला भीती होती की आपण जेवढा डिले करतोय तेवढा बाबांचा कार्डिया किंवा इतर गोष्टी कॉम्प्रोमाइज होत आहेत. त्यामुळे मला कुठलीही भीती नव्हती, कुठलीही रिस्क नव्हती. देवाला हात जोडून फक्त प्रार्थना केलं दोघांचंही सगळं व्यवस्थित होऊ द्या, आणि तसं झालं. डॉक्टर ममता, एक आणखी प्रश्न याला डॉक्टर की शिवदीप यांची प्रतिक्रिया कशी होती नातीशी? जसं आता आपल्याला विजय बापूंनी सांगितलं तसं मुलीची काय प्रतिक्रिया होती? तिला कळत होतं का काय चाललेलं आहे, काय होणार आहे? तिला आता हे जसं 5 वर्षापासून ते डायलिसिसवर आहे, तिला माहितीच आहे त्रास होतो हे माहितीये. कधी रात्री घरी बाबा येतात डायलिसिस करून, त्यामुळे तिला हे सगळं माहितीच आहे की हे सारखं म्हणजे त्यांचं चालूच असतं. मी तेव्हा जेव्हा निर्णय झाला तेव्हा तिला सांगितलं आणि अगदी बाबा बोलले तसंच ती मला म्हणली अरे मग ह्याच्यावर एवढा त्रास होतो ते ती बघते, मग ह्याच्यावर सोल्युशनचं एवढं सोपं आहे की एका ऑपरेशननी त्यांचा सगळा त्रास जाईल. मग तुम्ही 5 वर्ष का थांबले? 5 वर्ष त्यांना एवढा त्रास का होऊन दिला? तुम्ही लवकर करायला पाहिजे होतं. मग मी म्हटलं की अगं पण मग मला पण तो ऑपरेशन करावं लागेल. मग त्याचं काय? मग म्हणे त्याला काय, मी आहे ना तुझ्यासाठी. तिची रिॲक्शन होती. आणि शिवदीप यांच्या बाबतीत बोलणं कसं काय तुमच्यामध्ये? थोडासा कन्सर्न, त्यांना थोडा कन्सर्न होता. त्यांचंही असं बाबांच्याच बाबतीत मत जसं बाबांचं होतं की आपण दुसरे ऑप्शन्स बघूया, काही होऊ शकतं का की तुला हे अवॉइड. पण नंतर मग जेव्हा त्यांनी माहिती काढली, हे केली, आणि सर्वांचंच म्हणणं हेच होतं की मुलीने किडनी देणं हा बेस्ट ऑप्शन. म्हणजे ज्या मी क्रायटेरिया सगळे डोनरचे सांगितले, इतर कुठेतरी तुम्ही जाल आणि त्यांनाही रिस्क होईल, त्यापेक्षा जेव्हा ते समाधान मग त्यांचंही झालं तेव्हा ही वॉज विथ मी, ही इज बीन विथ मी थ्रू आउट दिस, आणि खूप मला सपोर्ट केला, खूप हे केलं. आणि माझं जेवढं अटॅचमेंट बाबांशी आहे तशीच त्यांचीही आहे, अगदी वडिलांप्रमाणे ते त्यांना मानतात. त्यामुळे ही इज विथ अस. इथे मला विजय बापू तुम्हाला एक विचारायला आवडेल की जेव्हा हा निर्णय झाला, म्हणजे एक निर्णय होण्याची एक प्रक्रिया असते की हे होतं आणि नंतर प्रत्यक्ष आपली मुलगी पण आता ऍडमिट झालेली आणि आता ते ऑपरेशन जवळ येणार आहे. साधारणपणे नेहमी चित्रपटांमध्ये, कथा कादंबऱ्यांमध्ये उल्लेख काय असतो की अगं माझं रक्त तुझ्यात वाहत आहे, माझ्या हाडामासाची तू काय मुलगा किंवा मुलगी बनलेला आहात. पण आता आपल्या मुलीचा एक अवयव आपल्या शरीरात येतोय आणि ही एक अशी भावना आहे, ही एक अशी जाणीव आहे की जी आमच्यापैकी, आम्ही किती म्हटलं की आम्ही समजू शकतो, आम्हाला कुणालाही हे समजू शकणार नाही की आपल्याच नात्यातल्या कुठल्यातरी व्यक्ती जाणते सुद्धा आपली मुलगी, जिला किंवा मुलीला आपण देतच असतो, जीवनापासून ते सगळ्या गोष्टी देणंच असतं. आणि आता हा अवयव आपल्यात येतोय, ही भावना कशी होती त्यावेळी? बाप लेकीचं हे नातं आणि त्याबद्दलच्या मनात उमटलेले तरंग काय होते बापू?
नाही, जेव्हा शेवटचा ऑप्शन काहीच नाही असं दिसल्यानंतर आणि ती ठाम असल्यानंतर मी माझ्या मनाची मी तयारी केली बरं. की आता दुसरा ऑप्शन नाही, त्यामुळे हा बेस्ट ऑप्शन आहे आणि ती एवढी ठाम आहे तर करणे. पण मनाची घालमेल शेवटच्या क्षणापर्यंत. अच्छा. ऑपरेशन थिएटर मध्ये माझ्यासाठी मी प्रार्थना नाही केली, तिच्यासाठी केली. खरंय. तिला कुठे धोका होईल. खरंय. त्यामुळे खूप म्हणजे जेव्हा इतक्या इंटिमसीने गोष्टी घडत असतात त्यावेळेस देव सुद्धा साथ देत असतो. प्रचंड प्रमाणात गोरगरिबांचे आशीर्वाद. होय. म्हणजे एक पुरंदर दुष्काळी तालुका आज इंटरनॅशनल एअरपोर्ट पासून ते IT पार्क पासून ते पाण्याची योजना, पुरंदरची योजना, एवढ्या गोष्टी केल्या आणि लोकांचं आयुष्य बदलून गेलंय. हो. लाखो लोक प्रार्थना करत होते. खरंय. आम्ही बघत होतो. लाखो लोक आणि मी ऑपरेशन थिएटर मध्ये सुद्धा जेव्हा गेलो त्यावेळेस ही इनकम्प्लीट राहिलेली काम आहेत. बरं. ही पूर्ण माणूस कधी ना कधी जातोच. होय. पण अर्धवट राहू नये हा जो काही गेम चेंजर एवढा सगळा जो माझ्या मतदारसंघातील तरुण मुलं मुली वयस्कर माणसं सगळ्यांच्याकडून अपेक्षा. हो. कुटुंब प्रमुख. खरंय. त्यामुळे त्या पूर्ण आहेत. ते स्वप्न पूर्ण झालं पाहिजे म्हणून मला जगू दे नाही, अशी नक्की. ईश्वराला मी प्रार्थना. बापू, खूप जगणार आहात तुम्ही. आम्ही सगळे मीडियावाले तुम्हाला खूप त्रासही देणार आहोत. तुम्हाला अजून खूप निवडणुका बघायच्या आहेत, प्रचार वगैरे करायचा आहे, राजकारण अजून बघायचं आहे. एक जाता जाता मी तो प्रश्न तुम्हाला नंतर विचारणार आहे, पण पहिल्यांदा एक डॉक्टर ममतांकडे मला जायचं आहे. डॉक्टर ममता, ही प्रक्रिया झाल्यानंतर म्हणजे मला थोडंसं अशा अर्थानं विचारायचं आहे की तुम्ही डॉक्टर आहात आणि आपल्या प्रेक्षकांना तुम्ही मार्गदर्शन पण करू शकाल. एक पहिल्यांदा किडनीचा मुद्दा आणि त्याच्यात एकूणच बॉडीच्या म्हणजे ऑर्गन ट्रान्सप्लांटच्या अनुषंगाने, डोनेशनच्याही अनुषंगाने, की या बाबतीतली काळजी काय असावी लागते. तुम्हाला आता कोणत्या प्रकारच्या गोष्टींना डॉक्टरांनी सांगण्यात आलेलं की तुम्हाला यापुढच्या लाईफस्टाईलच्या मध्ये काय बदल स्वीकारावे लागणार आहेत आणि एकूणच ऑर्गन ट्रान्सप्लांटच्या बाबतीत, डोनेशनच्या, विशेषतः डोनेशनच्या बाबतीत काही प्री कन्सिव्ड नोशन्स आहेत आपल्याकडे. आता जागृती होत चाललेली आहे की ऑर्गन डोनेशन डे आहे, आपण आपलं कार्ड बनवून घेतो आणि डोनेट करतो. तर तुम्ही प्रेक्षकांना काय सल्ला देऊ इच्छिताल? काय काय करावं लागणार आहे तुम्हाला? हे अदर दॅन एक सर्जरी, म्हणजे तुम्हाला कुठलंही, जसं सिझेरियन असतं त्याप्रमाणे कुठलंही ऑपरेशन झाल्यावर जी काळजी घ्यायला लागते ती काळजी घ्यायला लागेल. आणि जो हिलिंग पिरियड असतो 1.5 ते 2 महिने आणि 3 महिन्यापर्यंत काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या कराव्या लागतील. म्हणजे वजन न उचलणे किंवा काही नॉर्मल एखादं ऑपरेशन झाल्यावर जी काळजी घ्यायला लागते ती मला काही काळ घ्यावी लागेल. त्या व्यतिरिक्त बाकी पुढच्या काळात मला काहीही असं रेस्ट्रिक्शन नाहीये किंवा काहीच नाहीये. एक किडनी दोन्ही किडनींचं काम करते, त्यामुळे पूर्ण नॉर्मल माझं आयुष्य राहील. उलट मला तर असं वाटतं की मी आता जास्त काळजी घेईन स्वतःची, त्यामुळे माझं थोडंसं, आणि हा जो आनंद आहे मला जी मी केला आहे त्याचा, त्यामुळे माझं थोडं आयुष्य वाढेलच. त्यामुळे काही असा फरक तर पडत नाही. दुसरी गोष्ट, ऑर्गन डोनेशन, आता आमचा जो हा प्रवास आहे किडनी ट्रान्सप्लांट करायचं 5-6 वर्ष जे चालू होतं त्याच्यात अडचणी, मग जसं तुम्ही म्हटले काही प्री कन्सेप्शन आहेत, लोक समोर येतात, सांगतात की ट्रान्सप्लांट करा, पण डोनर हा कोणी तयार होत नाही. जरी ह्या सगळ्या गोष्टी असल्या की रिस्क नसते, एक ऑपरेशनची रिस्क असते. तर त्या मला मी सांगू इच्छिते की चांगल्या हँड्समध्ये आणि चांगल्या ठिकाणी जर तुम्ही ऑपरेशन करून घेतलं चांगल्या डॉक्टर्स कडून, तर एक ऑपरेशनची रिस्क असते, त्या व्यतिरिक्त काही रिस्क नसते. पण आपल्यामुळे आपल्याला थोडासा त्रास होतो, पण आपल्यामुळे कोणाचं तरी आयुष्य वाढत असतं, त्याचं जीवन खूप चांगलं होतं. आणि नुसतं वाढतच नाही तर क्वालिटी ऑफ लाईफ खूप इम्प्रूव्ह होते. म्हणजे डायलिसिस रोज दिवसाआड जाऊन करणं 4-4 तास, त्याच्यानंतर ते टॉक्सिक सबस्टन्सेस बॉडीत जमा होतात, तो जो त्रास होतो. आपण एका व्यक्तीला, आणि माझ्या केसमध्ये तर वडील आहेत प्रश्नच नाही, पण इतरही ठिकाणी तुमचा भाऊ असेल, बहीण असेल, आपण त्यांचं आयुष्यमान सुधरवतो, त्यांचं आयुष्य वाढवतोही. त्यामुळे नक्कीच आपण सगळ्यांनी हे केलं पाहिजे. आणि माझ्या लाईफमध्ये पुढे मी अवयवदान करण्यासाठी नक्कीच काहीतरी एक इनिशिएटिव्ह घेऊन नक्कीच करेन. डॉक्टर ममता, म्हणजे मला आता अचानक जाणवलं, हे फार कमी माणसं आपल्याला दिलेलं नाव सार्थ ठरवतात. म्हणजे ज्यांचं नाव असतं तसंच ते वागत असतात. आणि डॉक्टर ममता, तुम्ही तुमचं नाव प्रत्यक्षात जगलेलं आहे, ज्याला म्हणतात ना टू अर्न युअर नेम,
टू अर्न. तुमचं जे नाव आहे ते खरंच प्रत्यक्ष तुम्ही जगलेला आहात, त्याचं मला खास तुमचं कौतुक करावं असं वाटतं. ही ममता तुम्ही दाखवून दिली. बापू, हे सगळं होत असताना राजकारण स्वस्थ बसू देत होता का? पेपर वगैरे वाचवत होता, टीव्ही बघत होता, घडामोडी कळतायत का, काय चाललंय महाराष्ट्रात? मला अतिशय गेले 20 वर्ष मी डॉक्युमेंटरीज ह्या काही पाहिल्या नव्हत्या. वेळ वाया जातो 3-3 तास म्हणून. परंतु आयसोलेशन सेंटरमध्ये जेव्हा मी होतो त्यावेळेस मला ह्या सगळ्या नेटफ्लिक्स हे सगळं चालू करून दिलं गेलं. अच्छा. आणि प्रचंड मोठ्या डॉक्युमेंटरीज, म्हणजे नोटबंदी का झाली याच्यावर असणारी जी डॉक्युमेंटरी आहे ती म्हणजे मला माहित सुद्धा नव्हती का झाली, काय त्याचं कारण होतं देशासाठी. अशा सगळ्या गोष्टीमध्ये मी म्हणजे जवळजवळ 25 वर्ष पिक्चर सुद्धा पाहिला नव्हता. फक्त नातीबरोबर एक पिक्चर पाहिला होता. मला वाटते तो नटसम्राट वगैरे. म्हणजे डॉक्युमेंटरीज मी खूप पाहिल्या की एखादी गोष्ट 5 मिनिटात पाहून 50 तास वाचून कळणार नाही, ती फिल्मच्या माध्यमातून कळते. आणि म्हणून अगदी अब तक 56 पासून एकही पिक्चर मला नवीन हिरो हिरोईन्स कोणी माहित नव्हतं. नवीन पिक्चर हे नाही पाहिले, पण डॉक्युमेंटरी मी खूप पाहिल्या. इंदिरा गांधींचा तो मूवी पाहिला आणि त्याच्यामुळे माझ्या एक लक्षात आलं की 20 वर्ष मी माझी तशी वाया घालवली. आय शुड हॅव बीन अपडेटेड. आणि म्हणून तो वेळ वाया जात नाही, तो उलट त्याचं जास्तीत जास्त नॉलेज मिळते. बापू, राजकारण्यांना काय सल्ला द्यालो? हे आयुष्य आणि आयुष्याचा बाबतीत आलेला आयुष्यातला हा प्रसंग, यामुळे जीवनाचं जे आकलन तुम्हाला झालेलं आहे, तुम्ही आपल्या वयाच्या आणि एकूणच राजकारण्यांना आणि दगदग करणाऱ्या आजच्या पिढीला सुद्धा काय संदेश द्याल तुम्ही? नाही, असं आहे की प्रत्येक माणूस जन्म घेतो ना, तो काही ना काहीतरी देव त्याला असाइनमेंट देत असतो. आणि मला त्याची जाणीव अगदी 4थी-5वीत असल्यापासून, म्हणजे गाईच्या गोठ्यात आणि उपाशी आईच्या पोटी जन्म घेतलेले विशेष होतात. मुंबईला आला पण मला तो कॉन्फिडन्स होता, मी ऑर्डिनरी नाही, माझ्याकडून काहीतरी होणार आहे. आणि म्हणून त्या सातत्याने मी काम करत राहिलो. आणि त्याचे परिणाम म्हणजे मी 2008 साली पुण्याला आलो परत 35 वर्षानंतर आणि एकाच वर्षात आमदार झालो. दुसऱ्या टर्मला मी मंत्री झालो. त्यामुळे ही सगळी संधी, घडतो तो माणूस आणि घडविते ती नियती असं जे म्हणतात, तुम्हाला त्याची जाणीव झाली पाहिजे की माझा जन्म स्वतःसाठी नाही, इतरांसाठी सुद्धा मला काहीतरी करायचंय. आणि म्हणून जेव्हा ऑपरेशन झालं त्याच्यानंतर अगदी डेडिकेटेड असं मी ठरवलं, कम्प्लीट 100% पूर्ण आयुष्य समाजासाठी, लोकांसाठी, राष्ट्रासाठी आणि राज्यासाठी देणार. फार छान. हे नवीनच आयुष्य मिळालेलं. त्यामुळे तुमचा हा संकल्प सिद्धी जाणार आहे. तुम्ही आणखी खूप काम करणार आहात. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अजून अनेक घडामोडी होणार आहेत असं दिसतंय आणि त्याच्यामध्ये तुमची भूमिका महत्वाची असणार आहे. आणि डॉक्टर ममता, तुम्ही सुद्धा तुमच्या प्रत्यक्ष कृतीतून जो संदेश दिलेला आहे, कृतीतला संदेश ममता, याला काहीही पर्याय नाही. कृती करून दाखवतो तेव्हाच ते लोकांच्या मनात टसतं. तुम्ही ही किडनी जो डोनेशन केलेलं आहे ना, यामुळे इव्हन ऑर्गन डोनेशनला एक फार मोठी गती मिळणार आहे. त्याचे इम्पॅक्ट जे बघायला मिळतील त्याचं सगळं श्रेय तुम्हाला असणार आहे. सत्यवान सावित्रीची कथा आम्ही ऐकत आलो. आमच्या घरातल्या आई किंवा आमच्या ज्या काही नातलग असतात त्या जात राहिल्या, त्यांची पूजा होत राहिली. पण आधुनिक आयुष्यामध्ये बापासाठी किडनी देणारं हे पण एक वेगळं उदाहरण आहे. अशी किडनी दिली गेलेली आहेत, यापूर्वी सुद्धा झालेलं आहे. पण काय डॉक्टर ममता, जेव्हा प्रसिद्ध असणाऱ्या व्यक्ती जेव्हा हे कृती करतात त्यावेळी त्याचा परिणाम सामान्यांवरती जास्त होतो. आणि तुमचं खास कौतुक. आणि बापू, तुम्हाला सुद्धा शुभेच्छा. पुढच्या वेळी आमच्या पुढारी न्यूजच्या कार्यालयात तुम्हाला यायचं आहे आणि इकडे मुलाखत आपण इकडे स्टुडिओमध्ये तुमची आणि डॉक्टर ममता यांची करू. आणि अपेक्षा तुमची नात पण त्यावेळी असेल तर फार छान, एवढं धीटपणे म्हणणारी, आई तू एक किडनी देते, माझी पण किडनी तुला मी देणार आहे. काय बात आहे, काय नातं आहे हे तुमच्यातलं. तुम्हाला दोघांनाही शुभेच्छा, खूप शुभेच्छा. आणि पुढारी न्यूजशी संवाद साधल्याबद्दल तुमचे खास आभार. तर विजय बापू आणि त्यांची कन्या डॉक्टर ममता यांच्यातला हा संवाद आपण पाहिला. मी मगाशी कार्यक्रमाच्या सुरुवातीला ज्या कवितेच्या काही ओळी सादर केल्या होत्या त्या पूर्ण नाही आहेत, त्याला आणखी 2 कडवी आहेत. ती जाणीवपूर्वक मी या संवादाच्या शेवटी सांगण्यासाठीच, म्हणून दाखवण्यासाठीच मी ठेवल्या होत्या. त्या शेवटच्या 2 कडवी फार महत्त्वाची आहेत या आजच्या प्रसंगाच्या नंतर. हरवलेल्या नात्या गोत्यात ती पोरं शहाणी, नाती सांभाळणाऱ्या लेकीसाठी बाप पाठी राख्यावाणी. वावर मोठेपणाचा सर्वत्र, घरी साधीच राहणी, राजकारणातून समाजकारण ही बापांच्या विचारांची गाणी. जाणता बाप तो देदीप्यमान जिंदगानी, मंद हसत आशीर्वाद देई, आपुली सावली मोठी जाणी.
तर आपल्या मुलीची सावली आता इतकी मोठी झालेली आहे की त्या सावलीत ज्या बापाची सावली मुलीवर असते त्या मुलीची सावली आता बापावर आलेली आहे आणि बापाला त्याचा अभिमान आहे की आपण जे देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे आणि घेता घेता घेणाऱ्याने देणाऱ्याचे हात घ्यावे, हेच प्रत्यक्ष उदाहरणातून आपल्याला बघायला मिळालं. या दोघांनाही शुभेच्छा देऊयात आणि या विशेष संवादात इथेच थांबूया. पाहत राहा पुढारी न्यूज.